तर आम्ही निघालो सकाळी तिरुमाला देवस्थानासाठी। तुम्ही पहिल्यांदा जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं बुकिंग करून घ्यायचं आहे तिरुपती तिरुमाला देवस्थानाचं। त्यांचं ऑनलाईन पोर्टल आहे, त्या ॲपवरनं तुम्हाला तिकीट बुक करावं लागेल। तसंच ट्रेनचं सुद्धा रिझर्वेशन तुम्हाला 1 ते 2 महिन्याआधी करावं लागेल। आमचं जे स्टॉप होतं ना, आम्ही जिथे उतरलो तिथे ऑटोचे जे चार्जेस होते ते इतके जास्त डबल होते, तर बेटर आहे की तुम्ही इथे येऊन ओला यूज करू शकता आणि करा। आमचा तर प्लॅन हा सगळा वेळेवरती झाला होता। आमचं रिझर्वेशनसुद्धा 1 हप्त्याआधी आम्हाला लगेच रिझर्वेशन पण भेटून गेलं होतं, कन्फर्म झालं होतं। हॉटेल रूमसुद्धा तुम्ही आधीच बुकिंग करून ठेवू शकता। तिरुमालाला सुद्धा 100 रुपये पर दिवसाला रूम्स आहेत, पण ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन आधीच बुक करून ठेवावं लागतात। वेळेवरती तुम्हाला तिथे वरती रूम्स भेटत नाही। गर्दी बघताय ना कशी होती, आणि वीकेंड होता त्यामुळे तर प्रचंड अशी गर्दी होती। तिरुपतीवरनं तिरुमालाला जाण्यासाठी 1 ते 1.5 तास तर लागतो। तिरुपतीवरून तिरुमालाला जाण्यासाठी बसेससुद्धा आहेत। 90 रुपये काहीतरी असं चार्जेस असतं, पण तुम्ही बसने सुद्धा जाऊ शकता। आणि सगळ्यात पहिले 30 मिनिट इथे आपल्याला थांबावं लागेल, कारण इथे आपलं जे असतं सगळं चेकिंग केलं जातं। जर आपल्याकडे प्लास्टिकचं बॉटल असेल तर ते आपण पुढे नेऊ शकत नाही, तर ते तुम्हाला इथेच सोडून जावं लागेल। मग पाणी प्यायचं कसं हा प्रश्न तुम्हाला असेल तर तिथे काचाच्या बॉटल्स असतात, ते आपल्याला तिथनं घेऊन त्या कंटिन्यू कॅरी करावं लागतात। आणि जागोजागी नळसुद्धा असतात, तर आपल्याला जसं वाटेल जसं सोयीस्कर असेल तसं आपण घेऊ शकतो। आता इथून जो घाट चालू होतोय ना, तर आता आपण कॅबवाल्याला 3000 द्या किंवा 4000 द्या, पण ते AC ऑन ठेवत नाही, म्हणजे नाही, बंदच करून टाकतात ते। तर आम्ही त्यांना म्हटलं की बाबा जास्त पैसे घ्या पण AC चालू ठेवा, कारण इतकं जास्त गरम वातावरण आहे तिकडे, खतरनाक गरम आहे। आणि त्या गरमीमध्ये ते जे गरम हवा होती त्यामध्ये आम्हाला बिट्टूला जास्त वेळ ठेवायचंच नव्हतं, म्हणून मग आम्ही त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही पैसे घ्या पण AC चालू ठेवा। आणि खरंच आम्हाला जेवढे पण कॅबवाले दादा भेटले ना, ते इतके चांगले होते, इतके शांत आणि समजदार भेटलेत ना, खरंच का। मग आम्ही पोचलो तिथे। आमचे जे बॅग वगैरे होत्या त्या आम्हाला लॉकरमध्ये ठेवायच्या होत्या, तर बिट्टूचे बाबा सगळ्या गोष्टी बघत होते। त्यांनी बॅग वगैरे लॉकरमध्ये ठेवल्या। मी बिट्टूला घेऊन तेपर्यंत थोडा टाईमपास केला, व्हिडिओ वगैरे काढले। विशेष तर काही नाही काढता। तिथला परिसर तर इतका स्वच्छ होता ना, इतका स्वच्छ होता, मला तर खूप जास्त आवडलं होतं। बिलकुल घाण नव्हती, काहीच घाण नव्हती। मग आम्ही गेलो बिट्टूचं जावळ काढण्यासाठी वरती। तिथे पण आपल्याला टोकन घ्यावं लागतं, मग नंतर आपल्याला तिथे पाठवतात। मग ते केलं याच्या बाबांनी, आणि मग आम्ही यांचं जावळ काढण्यासाठी तिथे बसलो। बिट्टू तर असला रडत होता, ऑब्विसली तिथे सगळे लहान मुलं होते आणि ते सगळेच रडत होते। बिट्टूच्या बाबांचे पण केस त्यांनी कट केले, आणि बिट्टूचं पण आम्ही तिथे जावळ मग काढून घेतलं। जे पण केस असतात तिथे एक हुंडी असते, त्यामध्ये आपल्याला टाकायचे असते। पूर्ण केस नाही, थोडेफार 2-4 असं, आणि मी पण माझे 2-4 बटा कट करून हुंडीमध्ये टाकल्या होत्या। मग ह्या दोघांनी अंघोळ वगैरे केली, आणि मग आम्ही तिथनं निघालो मेन दर्शनासाठी। आता तिथनं तर अशी भयंकर लाईन होती, हे मला तर यांनी आधी सांगितलं होतं। माझं तर हे फर्स्ट टाईम होतं, पण हे ऑलरेडी याआधी जाऊन आलेले होते, तर त्यांना सगळं माहिती होतं। फ्री लाईनचं पण दर्शन असतं, तर त्यासाठी तर खूप जास्त टाईम लागतो। आणि तुमच्या पासेसवरती ना टायमिंगचे स्लॉट दिलेले असतात की या वेळेला तुमचं दर्शन होईल असं। आणि मी बघा एवढ्या याच्यामध्ये सुद्धा साडी घातली होती। माझी खूप इच्छा होती की मी तिथे जाईल तर साडीच घालून जाईल, आणि मी शेवटी घातली। म्हटलं बघून घेऊ पुढचं जे काही असेल, गर्दी, आणि घातले। आणि आमचं दर्शन पण झालं, मस्तपैकी दर्शन झालं। इतक्या गर्दीमध्ये लोकांना 1 सेकंडसुद्धा उभं राहायला भेटत नाही, पण खरंच टचवूड आमचं नशीब एवढं चांगलं आहे की 5 सेकंड आम्ही तिघंसुद्धा देवाकडे बघत होतो। आणि बिट्टूचं तर एवढं नवल होतं ना, तिथं दुरूनच सोन्याचा कलश आपल्याला दिसतो। बिट्टू लिटरली त्याला हात दाखवून जय जय करत होता। मला तर इतकं आश्चर्य वाटत होतं। आणि जसं आम्ही आतमध्ये गेलो, बिट्टू एकदम झोपीमधनं उठून एवढा फ्रेश होता, मस्तपैकी देवाकडे कंटिन्यू बघत होता, आणि बाहेर आल्यावर हात दाखवत होता आणि जय जय असं करत होता। मला इतकं भारी वाटत होतं आम्हा दोघांना पण, आणि बाकीचे याच्या एजचे याच्यापेक्षा लहान छोटे मोठे मुलं लिटरली झोपलेले होते, पण बिट्टूनी इतकं छान दर्शन केलं। आणि जसं आपण इतकी दिवसभराची जी आपली दगदग, गर्दी, हे सगळं जसं देवापुढे जातो आपण सगळं विसरून जातो। स्वर्ग पूर्ण असा अंधार, आणि पुढे फक्त आपल्याला देव दिसतो आहे, फक्त आणि फक्त देव दिसतो आहे। ते मी इथे एक्सप्लेनसुद्धा करू शकत नाही आहे, मला ते इथे बोलतासुद्धा येणार नाही आहे, पण जो माझा एक्सपिरियन्स होता तो खूप जास्त भारी होता। खरंच खूप छान होता।